शाळा बुडवून विद्यार्थी गेम झोन मध्ये, पालक चिंतेत। कल्याणमध्ये काही विद्यार्थी शाळा बुडवून गेम झोन मध्ये जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत। यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी गेम झोन चालकाला जाब विचारला, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तर दिली। यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शाळा युनिफॉर्म मध्ये विद्यार्थी गेम झोन मध्ये दिसले तर झोन फोडून टाकू असा इशारा दिला आहे। लहान मुले घरातून पैसे चोरून गेम झोन मध्ये जात असल्यामुळे पालकांमध्ये ही चिंता निर्माण झाली आहे। आयुक्तावर अत्याचाराचा आरोप, गर्भपाताची जबरदस्ती ही उघड। छत्रपती संभाजीनगरमध्ये पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्यासह 2 साथीदारांविरोधात बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे। पीडित महिलेने लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केल्याचा आरोप केला असून 3 वेळा जबरदस्तीने गर्भपात केल्याचेही तक्रारीत नमूद केले। मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। झोमॅटोच्या वेशात ड्रग्सची तस्करी, ठाण्यात पोलिसांच्या 2 मोठ्या कारवायांमध्ये 3,97,00,000 रुपयांचे एमडी ड्रग्ससह 2 तस्करांना अटक करण्यात आली। डायघर परिसरात झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात ड्रग्स विक्री करणाऱ्या इरफान शेख ताब्यात आला, तर कळवा भागात कारमधून शाहरुख मेवासी उर्फ रिजवान याला अटक करण्यात आली। पोलिसांनी अनुक्रमे 1.5 किलो व 662 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले असून दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे। साईंच्या 9 नाण्यांसाठी थेट डीएनएची मागणी, शिर्डीतील साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेल्या 9 पवित्र नाण्यांचा वाद पुन्हा उफाळला आहे। शिंदे गायकवाड व दुसऱ्या शिंदे गटाकडे मिळून एकूण 22 नाण्यांचा दावा करण्यात येत असून यापैकी खरी कोणाची यावरून तीव्र संघर्ष सुरू आहे। अरुण गायकवाड यांनी आपल्या नाण्यांना खरे ठरवत शंका असल्यास साईबाबांचा डीएनए दाखवा असा धक्कादायक इशारा दिला। या पार्श्वभूमीवर सर्व नाण्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदी भाषिक, मग त्यांचाही विरोध करता का? मराठी हिंदी भाषा वाद पुन्हा तापताना उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन थेट सवाल केला आहे की बाबासाहेब हिंदी भाषिक होते, मग तुम्ही त्यांचाही विरोध करता का, असा प्रश्न विचारत शुक्ला यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। दरम्यान राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयाने FIR दाखल करण्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे। माजी आयुक्त पवार यांच्या मालमत्तेवर संशयाचं सावट, वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने छापा टाकत चौकशी सुरू केली आहे। विशेष म्हणजे कालच त्यांचा निरोप समारंभ पार पडला होता। पवार यांच्यावर बेनामी संपत्ती, ऑफलाईन मंजुरी व वादग्रस्त निर्णयांचे आरोप होते। यापूर्वी 33 कोटींचा मुद्देमाल जप्त झालेल्या प्रकरणातही त्यांच्यावर संशय होता। त्यांच्या नावावर नाशिक, पुणे आणि सटाणा परिसरात कोट्यावधींची मालमत्ता असल्याचा तपशील समोर आला आहे। माजी आयुक्तांच्या घरावर ईडीचा छापा, वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर 12 ठिकाणी ईडीने धाड टाकली। अधिकाऱ्यांना पाहताच पवार यांनी घराचं दार बंद करून पुरावे व रोख रक्कम फ्लश केल्याचा आरोप आहे। 1 तासाने ईडीने दरवाजा तोडून प्रवेश केला। 19 तास सुरू असलेल्या कारवाईत महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली असून पवार यांना अद्याप ताब्यात घेतलेलं नाही। ही कारवाई त्यांच्या निरोप समारंभाच्या दुसऱ्याच दिवशी घडली आहे। लाडकी बहीण प्रकरणात छत्रपती संभाजीनगर खंडपीठात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। लातूरचे व्यावसायिक विश्वनाथ आलटे यांनी दाखल केलेल्या याचिकेत नोकरी, व्यवसाय आणि करदाते महिलांना मिळालेले लाभ परत घेण्याची तसेच व्याजासह वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे। शासन नियम झुगारून निवडणुकांच्या तोंडावर योजना लागू केल्याचा आरोप करत संपूर्ण लाभार्थ्यांची चौकशी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची ही मागणी याचिकेत आहे। रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वे ठप्प, प्रवासी हैराण। बदलापूर वांगणी दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली। नोकरदार वर्ग कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले। आज पहाटे 6:40 डाऊन लाईन बंद झाली होती। कल्याण ते कर्जत दरम्यान 1.5 तास वाहतूक विस्कळीत झाली। रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम पूर्ण केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली। परिस्थितीने पुन्हा एकदा सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सीए धीरजच्या एकटेपणाचा थरारक शेवट, दिल्लीच्या गोल मार्केटमधील हॉटेलमध्ये 25 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट धीरज कंसल याने हेलियम गॅस वापरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तोंडावर मास्क, प्लास्टिक पिशवी आणि गॅस सिलेंडरचा वापर करत त्याने स्वतःचे प्राण घेतले। त्याच्याजवळ सापडलेला सुसाईड नोटमध्ये माझ्या मृत्यूला कोणालाही दोषी धरू नका, मृत्यूच आयुष्यातला सर्वोत्तम भाग होता असे लिहिले होते। कोणतीही जवळची साथ नसल्यामुळे धीरज एकटा पडला होता।